नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात। पण आधी एक छोट वचन, आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल, कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल। तुम्हाला कधी वाटलं नाही का, एक साधा निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो? या एका गोष्टीमुळेच मी आज येथे उभा आहे। वाट पाहू नका, शेवटपर्यंत ऐका आणि कळेल कसं एक निर्णय हृदयाला स्पर्श करू शकतो। माझं नाव आहे अर्जुन। पुण्यातील एका बसेकरवी इमारतीच्या छपरावरून याच आठवणी येतात। मी एकदम साधा, शांत जीवन जगणारा, आठवणींना फार वाव देणारा माणूस। अर्जुनचे मन म्हणतो, आजचा दिवस पण कसा चालला? आधीच दिवसातले 4 तास व्यर्थ गेले, तरी काय बदलं? तितक्यात त्याची नजर पडते छपरावर बसलेल्या एका वृद्धालाच। वृद्ध अजिबात कुठे जात नाहीये, पण चेहऱ्यावरचं पोरापणी, अर्धवट हसणं। अर्जुन म्हणतो, तावडीतून बाबा, इतक्या कमी काळात एवढा आनंद? वृद्ध म्हणतात, असेच दे मला क्षण, तेच तरी आयुष्य। क्षणातला आनंद सापडला की आयुष्य हलकं होते। अर्जुनने काहीही केलेलं नाही, मनातलं समाधान गायब वाटतं। वृद्ध त्यांच्या हातातील एका पुसट पण चटका लावणाऱ्या प्रेरणादायी वाक्यात म्हणतात, आयुष्यातला वास्तव पण शोध लागेल, अगदी हळूहळू, पण जुनं तेल आवरल्यावरच परत प्रकाश मिळतो। अर्जुनला आपल्या भूतकाळातील चुकांचा लालमजरा पुन्हा उजळण्यासाठी सगळं प्रयत्न। अर्जुनने स्वतःशी ठरवलं, दररोज केवळ एक छोटंसं लक्ष देवायचं, तुमचं कुटुंब, तुम्ही, तुमची स्वप्ने। वृद्ध हसून म्हणतात, आयुष्य हे स्पर्धा नसून आपल्याशी केलेली मायेची लढा आहे। अर्जुन मुख उंचावतो, स्वतःला प्रेम करणं हेच खरं स्वर्णमूल्य। त्या वृद्धाला कसं धन्यवाद द्यावं? साधं हसणं देऊन संतोष वाटेना। अर्जुन म्हणतो, जग उभा आहे प्रेमाच्या आधारावर। वृद्ध प्रश्न करतात, वाढता प्रेम, मग पुढचे वळण किती कठीण? अर्जुन उत्तर देतो, तयार आहे मी, कारण आता आत्मविश्वास माझा साथी। जीवनाचे मुख्य धडे, क्षणाचा महत्व, आनंद शोधताना हवेत उतरून पहा। स्वतःची काळजी, स्वतःला प्रेम दिलं की दुसरं सर्व स्वाभाविकपणे वाढतं। चुकांमधून वाढ चुका नाही, फक्त शिक्षक आहे। प्रेम आणि सौजन्य, लहानसोर आशीर्वाद, एक स्मित मोठं संपत्ती। मी तो वृद्ध अजिबात विसरू शकत नाही। परंतु आता ते तेज भावना एका संदेशात आहेत, स्वतःचा प्रकाश शोधा, प्रत्येक क्षणात सुंदरता आहे। अखेर एक विचार, तुम्ही आज नेमके ते सुख कोणत्या छोट्या क्षणातून घेतलं? कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही साधी पण खोल अर्थाने जीवन व्यापकतेची गोष्ट। मोरल ऑफ द स्टोरी, क्षणाला जगा, आत्म्याला प्रेम करा, चुकांमधून शिका आणि स्वतःची इमारत घडवा। थोडं साहस करा आणि जगणं सजवा। आपल्या मनाला फुलांच्या रंगांनी भरून टाका।